आवी चक्कर येऊन पडलेली असते आणि तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेलेली असतात. तिला चेकअप करण्यासाठी डॉक्टर पण येतात. हे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले. आता पुढे. पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवीला दवाखान्यात आतमध्ये घेऊन गेलेली असतात. अनुराधा पण आत जात असते. पण डॉक्टर तिला आत येण्यापासून अडवतात. आदित्यला अनुराधाचे हाल बघवत नाहीत. ती बसमेटमध्ये फेऱ्या मारत असते. आदित्य तिच्याजवळ जाऊन तिला जवळ घेतो. ती त्याच्या छातीवर डोके ठेवून रडू लागते. आदित्य, आपल्या आवीला काय होणार तर नाही ना? काय परिणाम झाला असेल त्या बालमनावर जेव्हा तिला समजलं तिच्या आईला ती नको होती. जे सत्य तिला समजायला नको होतं तेच आज तिच्यासमोर आलं. हे खूप चुकीचं झालं आदित्य. किती यातना झाल्या असतील त्या बालमनाला. आदित्य, आता ती लहान नाही. आजूबाजूला जे काय घडतं ते तिला सगळं समजतं आणि तिला या गोष्टीचा धक्का बसला असणार आहे. अनुराधा रडत बोलते. आदित्य तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ती काही केल्या अनुराधा शांत होत नसते. रडून रडून तिचा चेहरा, डोळे आणि नाक लाल झालेली असते. खूप वेळ झाला आदित्य, बघा ना, खूप वेळ झाला. अजून डॉक्टर बाहेर पण आले नाहीत. माझी आवी ठीक तर असेल ना? अनु रडत रूमकडे बघत बोलते. डोंट वरी अनु, तिला काही होणार नाही. आणि तुझ्यासारखी आई असताना तिला कसं काय होईल? आदित्य तिला धीर देत बोलतो. काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात. त्यांना बघताच सगळे त्याच्याभोवती जमतात. काय झालं डॉक्टर? आवी ठीक आहे ना? अनुराधा रूमकडे बघत बोलते. डोंट वरी मिसेस देशमुख, ती ठीक आहे. भीतीने तिची शुद्ध हरपली होती. आता ती ठीक आहे. तुम्ही तिला भेटू शकता. पण तिला त्रास होईल असं काही बोलू नका. डॉक्टर आदित्य आणि अनुराधाकडे बघत बोलतात. ठीक आहे डॉक्टर, आदित्य बोलतो आणि तो पण अनुराधाच्या मागे मागे रूममध्ये येतो. अनुला बघताच आवी तिच्या मिठीत शिरते. अनु, तू कुठे गेली होतीस मला सोडून? मी खूप घाबरले होते. ती बॅड आंटी मला तुझ्यापासून आणि डॅडपासून दूर घेऊन जाईल. मला नाही तिच्यासोबत जायचं. ती अनुला बिलगून रडू लागते. बस बेबी, आता रडायचं नाही. मी आहे ना. मी माझ्या आईला माझ्यापासून अजिबात दूर जाऊन देणार नाही. ती काय, तिची सावली पण तुझ्यावर पडून देणार नाही. अनु तिच्या डोक्यावर हात फिरवत तिला शांत करत बोलते. अनु, तू मला सोडून जाणार नाहीस ना? मी गुड गर्ल आहे ना. तरी माझी मम्मा मला सोडून काय गेली? आवी रडत अनुला बिलगते. तिचा निरागस प्रश्न ऐकून अनुला रडू येते. आवीच्या त्या प्रश्नाने अनुराधाचे हृदय हेलावते. ती तिला कुशीत घेऊन शांत करू लागते. नाही बाळा, तू तर गुड गर्ल आहे. तू माझी परी आहेस. तुझी मामा नसली म्हणून काय झालं? मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुला कधीच माझ्यापासून दूर करणार नाही. अनुराधा तिला शांत करत बोलते. आदित्य दोघीचे बोलणं बाहेरून ऐकत होता. अनुराधाचे बोलणे ऐकून आदित्य आणि ओंकारचे डोळे पाणवतात. अनुराधा तिला व्यवस्थित झोपवते आणि ती पण तिच्या शेजारी झोपून तिला मिठीत घेऊन तिला थोपटू लागते. काही वेळातच तिला झोप लागते. ती ती तिला व्यवस्थित झोपून तिच्यापासून दूर होत असते. पण आवीने तिचा साडीचा पदर घट्ट पकडून ठेवलेला असतो. ती हळूच तिच्या हातून स्वतःचा पदर सोडून घेते आणि बाहेर येते. ती अवेगाने आदित्यच्या मिठीत शिरते. काय अवस्था झाली आहे तिची आदित्य? त्या निरागस मनाला किती प्रश्न पडले. अनुराधा रडत असते. आदित्य तिला शांत करू लागतो. मिस्टर आदित्य, तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकता. पण तुम्हाला तिची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. पुन्हा तिच्या मनावर परिणाम होईल असं काही घडू देऊ नका. डॉक्टर दोघांना सूचना देत बोलतात. ते तिच्यासाठी काही टॅबलेट पण लिहून देतात. तो तिला दोन्ही हातावर घेऊन उचलून जातो आणि गाडीकडे नेतो. ते आवीला घेऊन घरी येतात. आवीला बघून आदित्यची आई त्याच्या जवळ येते. काय झालं आदित्य? आवी ठीक तर आहे ना? त्या तिच्याकडे एक नजर टाकत बोलतात. आई, ती ठीक आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तो सगळ्यांना शांत करत बोलतो आणि आवीला तिच्या रूममध्ये झोपवतो. अनुराधा तिच्याजवळ बसते. तो बाहेर येतो. काही वेळाने अनुराधा आणि तिच्या घरचे घरी जातात. अनुराधाची आवीला सोडून जायची बिलकुल इच्छा नसते. पण तिचा नाईलाज असतो, त्यामुळे ती निघून जाते. रात्री आदित्य आवीच्या रूममध्ये सोफ्यावर काम करत बसलेला असतो. अनुराधा घरी पोचताच त्याला कॉल करून आवीच्या तब्येतीची चौकशी करते. आधी त्याला काम करता करता तिथेच सोफ्यावर झोप येते.
अचानक आवी रडत उठते. तिचा आवाज ऐकून आदित्य तिच्याजवळ येतो. आवी, काय झालं बाळा? तुला भूक लागली आहे का? तो तिला जवळ घेत बोलतो. डॅड, अनु अनु कुठे गेली? ती पण मला सोडून गेली. तिने मला प्रॉमिस केलं होतं ती मला सोडून कुठे जाणार नाही, तरी ती मला सोडून गेली डॅड. मला आत्ताच्या आता अनुकडे जायचे आहे. मला डॅड. आवी बेडवरून उठून पाय आपटत रडू लागते. बाळा आवी, आता खूप रात्र झाली आहे ना, म्हणून अनु तिच्या घरी गेली आहे. ती उद्या सकाळी लवकर आपल्या घरी येईल. तो तिची समजूत काढू लागतो. नाही, मला आत्ताच्या आता अनु हवी आहे. मला तिच्या घरी घेऊन चला. डॅड, कालच तुझं आणि तिचं लग्न झालं ना, मग ती आपल्याकडे येणार होती ना राहायला? ती निरागसपणे त्याला विचारते. नाही बाळा, काल आमची एंगेजमेंट झाली आहे. अजून लग्न व्हायचं आहे. लग्नानंतर ती आपल्याकडे राहायला येईल. मग ती तुला सोडून कुठेच जाणार नाही. तो तिला जवळ घेतो. आय डोंट नो. मला आत्ताच्या आता अनु हवी आहे. तुम्ही मला तिच्याकडे सोडा. मी तिच्यासोबत तिच्या घरी राहीन. प्लीज डॅड, त्यांच्याकडे हट्ट करत बोलते. शेवटी तो कपाटमधून तिचे बॅग काढून भरतो आणि तिला काही शिट्ट्या देत बाहेर घेऊन येतो. तो गाडी अनुराधाच्या घराकडे घेतो. तो तिला कॉल करत असतो, पण दिवसभराच्या धावपळीमुळे आणि काव्यामुळे झालेल्या मनस्तापामुळे ती दमून गेली होती. त्यामुळे ती गाढ झोपलेली होती. तो तिच्या सोसायटीच्या गेटच्या आत गाडी घेतो. तो लिफ्टने तिच्या फ्लॅटजवळ येतो. तो बेल वाजवण्याच्या आधी तिला परत कॉल करतो, पण काय रिस्पॉन्स मिळत नाही. शेवटी नाईलाज आणि तो डोरबेल वाजवतो. बऱ्याच वेळाने दार उघडलं जातं. समोर सुधीर असतो. आदित्य आणि आवीला बघून त्याला आश्चर्य वाटतं. अरे आदित्य, एवढ्या रात्री सगळं ठीक आहे ना? आवी ठीक आहे ना? सुधीर काळजीने विचारतो. सॉरी, मी एवढ्या रात्री तुम्हाला त्रास दिला, पण आवी अनुराधाकडे जाण्यासाठी हट्ट धरून बसली होती, म्हणून तिला घेऊन आलो आहे. मी तिला उद्या घेऊन जाईन. तो त्यांची माफी मागत बोलतो. अरे त्यात काय एवढं? ये बाळा आवी, जा वहिनीच्या रूममध्ये. सुधीर तिच्यावरून कडे बोट करत बोलतो. तशी आवी पळत अनुराधाच्या रूममध्ये जाते. ती शांत झोपलेली असते. आवी तिला डिस्टर्ब न करता तिच्या शेजारी जाऊन झोपते आणि तिचा हात उचलून तिच्या मिठीत शिरते. ती पण झोपेत तिला मिठीत घेते. काहीच वेळात आवीला गाढ झोप लागते. आधी आवीची बॅग ठेवण्यासाठी रूममध्ये येतो. त्या दोघींना एवढं बिलगून झोपलेलं बघून त्याला समाधान वाटतं. तो आवीच्या डोक्यावर हात फिरवत तिच्या केसावर ओठ टेकवतो आणि एक नजर अनुराधाकडे बघतो. झोपेत ती खूपच निरागस दिसत होती. तो तिच्या पण कपाळावर हलकेच ओठ टेकवतो. गुड नाईट माय प्रिन्सेस अँड क्वीन. आय लव्ह बोथ ऑफ यू. तो दोघीवर नजर टाकून निघून जातो. नकळतपणे अनुराधाच्या चेहऱ्यावर स्माइली येते. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुराधाला जाग येते. आवीला अचानक तिथे बघून ती उठून बसते. ती आवीला बघत डोळे चोळते. आवी, इथे इथे कशी काय? आणि कोण आणलं हिला? आदित्यनं माहिती असेल ना? कॉल करू का त्यांना? नको, एवढ्या लवकर त्यांची झोपमोड कशाला करायची? पण जर त्यांना माहिती नसेल आणि ते तिला शोधत असतील तर? नाही, मी त्यांना कॉल करते. ती लगेच मोबाईल घेऊन आदित्यला कॉल करते. आदित्य अजून उठलेला नसतो. तो तसा झोपेत कॉल रिसीव्ह करतो. गुड मॉर्निंग आदित्य, मी अनुराधा. त्याचा झोपेत असलेला आवाज ऐकून बोलते. तिचा आवाज ऐकून तो घाईघाईने उठून बसतो. गुड मॉर्निंग अनु. सॉरी, मी झोपेत होतो त्यामुळे न बघता कॉल रिसीव्ह केला. तो तिची माफी मागत बोलतो. सॉरी आदित्य, तुमची झोपमोड केली. पण काय आहे ना, आवी इथे आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, म्हणून कॉल केला. ती आवीकडे नजर टाकत बोलते. ओ सॉरी, काल रात्री मीच तिला तुमच्या घरी सोडून गेलो. काल तिला जाग आली तेव्हा तिने तुमच्याकडे येण्यासाठी हट्ट धरला. तुम्हाला खूप कॉल केले, पण तुम्ही कॉल रिसीव्ह केला नाही. मग मला नाईलाजाने तिला तुमच्याकडे सोडावं लागलं. आदित्य तिला सगळं सांगतो. ओ सॉरी, खूप दमल्याने मला जागच आली नाही. ठीक आहे, मी आज सुट्टी घेईन आवीसाठी. तुम्ही तिची अजिबात काळजी करू नका. ती त्याला निश्चिंत करत बोलते. ठीक आहे, आज संध्याकाळी तिला घेऊन बाहेर जाऊ, म्हणजे तिला थोडं का होईना छान वाटेल. आदित्य बोलते. ठीक आहे. ती त्याच्याशी बोलून कॉल कट करते. ती एक नजर आवीकडे बघते आणि बाथ घेण्यासाठी बाथरूममध्ये जाते. ती बाथ घेऊन बाहेर येते तर आवी उठून बसलेली असते.
ती अनुचा मोबाईल घेऊन त्यात गेम खेळत असते. अनुला बाहेर आलेली बघून ती बेडवरून उठून तिच्याकडे जाते आणि तिच्या कमरेला मिठी मारते. अनु, तू मला का सोडून आलीस? मी पण तुला आवडत नाही का? जसं माझ्या मॉमला आवडत नाही तसं आवी गाल फुगून बोलते. तिचं बोलणं ऐकून अनु तिला छातीशी घट्ट धरते. आवी, परत असं काय बोलू नकोस. कोण म्हणालं तुला तू मला आवडत नाही? तू तर माझी फेवरेट आणि बेस्ट फ्रेंड आहेस. ती तिचे गाल ओढत बोलते. खरंच? मग मला प्रॉमिस कर, तू मला सोडून कधीच कुठे जाणार नाही. आवी तिच्यासमोर हात धरत बोलते. अनु हसत तिच्या हातात हात देते आणि तिला छातीशी घट्ट धरते. ती तिला तयार करून तिला घेऊन किचनमध्ये येते. ती तिला ओठ्यावर बसवते आणि तिच्यासाठी दूध आणि काही स्नॅक्स घेते आणि बाहेर डायनिंग टेबलवर येते. ती तिला डायनिंग टेबलवर बसवते आणि तिला खाऊ घालते, तिला दूध पाजते. ती तिला टीव्हीवर कार्टून लावून देते आणि किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवू लागते. काही वेळाने रेवती पण तिला मदत करण्यासाठी किचनमध्ये येत असते. तिची नजर आवीवर पडते, तशी ती तिला बोलण्यासाठी जाते. तिच्यासोबत बोलून ती किचनमध्ये येते. दी, आवी कशी आली? ती ठीक आहे ना? रेवती काळजीने विचारते. अगं, मला पण माहिती नाही. आधी ते तिला मध्यरात्री सोडून गेले. आधी मला वाटलं ती घरी न सांगता आली आहे, म्हणून मी आदित्यनं कॉल केला होता. खूप घाबरली होती गं ती. काल आपल्या आईला आपले अस्तित्व मान्य नसणे त्या कोवळ्या जीवासाठी किती धक्कादायक गोष्ट आहे. मला तर तिची काळजी वाटत आहे. रेवा, ती लवकरच या धक्क्यातून बाहेर पडायला हवी. रेवा, मी एक निर्णय घेतला आहे. आय होप आदित्यांना माझा निर्णय पटेल आणि ते त्यासाठी मला परवानगी देतील की नाही याबद्दल शंका वाटते आहे. पण अवीसाठी हेच योग्य आहे. अनु तिला स्वतःचा निर्णय सांगते. पण दी, रेवती बोलत असते. तोच अनु तिला अडवते. तिला माझी गरज आहे रेवा. काही वर्षाचा प्रश्न आहे. त्यानंतर मी परत नव्याने चालू करेन आणि तिला शांत करत बोलते. ठीक आहे, जसं तुला योग्य वाटेल ते कर. रेवती तिच्या हातावर थोपटत बोलते. अनु ऑफिसला कॉल करून येणार नसल्याचे कळवते. अवी, रेवती, सुधीर आणि अनु घरात खूप मजा मस्ती करतात. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आदित्य दोघींना पिक करायला येतो. ते तिघे बाहेर फिरण्यासाठी जातात. अनुला सारखं कोणीतरी त्याचा पाठलाग करत आहे असं भासत होतं. तिला घाबरलेली बघून आदित्य तिला विचारतो. ती त्याला सांगते. तो आजूबाजू बघतो पण कोणीच नसतं. तुला बाद झाला असेल अनु. कोणी नाही इथे. चला मस्त चौपटीवर जाऊ आणि डिनर करू. आदित्य आवीचे गाल ओढत बोलतो. ते काही वेळ चौपटीवर मस्ती करतात. आवी वाळू खेळत असते. अनु आदित्यच्या जवळ येऊन बसते. आदित्य, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे. ती अडखळत बोलते. अनु, तू माझी पत्नी होणार आहे, त्यामुळे तुला माझ्याशी बोलायला संकोच करण्याची गरज नाही. बिनधास्त बोल. आदित्य तिचा हातात घेत बोलते. आदित्य, मी जॉबवरून रिसाईन करणार आहे. ती अडखळत बोलते. का? काय झालं? आई तुला काही बोलली का? हे बघ, तुला असं काही करण्याची गरज नाही. तुला पण हक्क आहे तुझी स्वप्न जगण्याचा, स्वावलंबी होण्याचा. तो तिच्या डोळ्यामध्ये बघत बोलतो. नाही आदित्य, आई मला काहीच बोलल्या नाही, पण हा निर्णय मी अवीसाठी घेतला आहे. तिला माझी गरज आहे आदित्य. तिला या सगळ्यातून बाहेर काढायचे आहे मला. तिला दुसरी अनुराधा होऊन नाही द्यायचं आहे. तिला तिच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी तयार करायचं आहे. उद्या तिने स्वतः काव्याला उत्तर द्यायला हवं. मला माहीत ती लहान आहे, पण आत्तापासूनच तिला कणखर बनवायचं आहे आणि त्यासाठी माझं जॉब सोडणं गरजेचं आहे. जेव्हा ती मोठी होईल आणि स्वतःला सावरू लागेल तेव्हा मी परत जॉब शोधेल. आदित्य, यामध्ये मला तुमची साथ हवी आहे. ती त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवत बोलते. खरंच तू खूप ग्रेट आहेस अनु. एक काव्या जिने स्वतःच्या करिअरसाठी स्वतःच्या मुलीला सोडून गेली आणि एक तू जी अवीसाठी स्वतःच्या करिअरचा त्याग करायला निघाली आहेस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे अनु. प्रत्येक संकटात आणि प्रत्येक वळणावर मला तुझा अभिमान वाटत आहे. आणि तो तिच्या खांद्यावर हात ठेवत बोलतो. दोघे अवीकडे बघून हसू लागतात. दोघांच्या चेहऱ्यावर एक समाधान असते. अवी पळत येऊन दोघांच्या मागे उभे राहून त्यांच्या गळ्यात हात घालते आणि दोघांच्या गालावर ओठ टेकवते. बाहेर आल्यामुळे ती खूप खुश असते.